नमस्कार. श्रमिक विश्वमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी सचिन देशपांडे. परभणी शहर महानगरपालिकेला माहिती अधिकार कायद्याचं वावडं. राज्य माहिती आयोगाच्या संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठासमोर काल दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजेनंतर ऑनलाईन द्वितीय अपिलाच्या सुनावणीदरम्यान एकट्या परभणी शहर महानगरपालिकेचे तब्बल 68 प्रकरणे बोर्डावर सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. परभणी शहर महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या 6 ते 7 विभागाच्या वतीने निर्धारित वेळेत माहिती देण्यात आली नसल्याने दाखल द्वितीय अपिलाच्या सुनावणीत घेताना शहर अभियंता, प्रधानमंत्री आवास योजना तथा रमाई घरकुलांच्या विभागाबाबत सर्वाधिक अपिलांची संख्या दिसून आली. शहर मनपा प्रशासनाची उडाली तारांबळ. राज्याच्या माहिती आयोगाच्या आयुक्तांसमोर सुनावणीपूर्वी उपस्थिती व माहिती अधिकार अर्जाच्या बाबत स्पष्टीकरण देताना शहर मनपा प्रशासनाच्या वतीने छापील उत्तरे देऊन वेळ निभावून नेण्याची नामानुसकी ओढवली, तीही नुकतेच रुजू झालेल्या अतिरिक्त आयुक्तांसमोर. परभणी शहर महापालिकेला केंद्राच्या माहिती अधिकार कायदा 2005चे तसेही वावडेच असल्याचे सर्व परिचित आहे. त्यात आता आयोगाने दिलेल्या कलम 4(1) ख ची सुद्धा योग्य अंमलबजावणी करण्यात येईल की नाही याची शाश्वती तशी कमीच आहे. 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित असलेल्या अनेक माहिती अधिकार अर्जावर तात्काळ माहिती देऊन तशी खास दूतामार्फत लेखी उत्तरे खंडपीठात सादर करण्याचे आदेश प्रसंगी राज्य आयुक्तांनी मनपाला काढले आहेत. माहिती दडविण्याची पद्धती मनपा पुढे ही चालवते का तात्काळ अंमलबजावणी करते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे, परभणी.